मित्रांनो, जी स्त्री या वेळेत अंघोळ करते तिच्या घरी लक्ष्मी सदैव वास करते. भगवान विष्णू म्हणतात की, गरुड पुराणामध्ये मानवी जीवनाबद्दल कोणती कार्य कधी करावी याबद्दल सर्व काही सांगितलेले आहे. विशिष्ट कार्य विशिष्ट वेळी केल्याने माणसाला कधीही संकटांचा सामना करावा लागत नाही व त्यांच्या जीवनात सुख समृद्धी येते. तसेच माणसाच्या झोपण्याची वेळ, उठण्याची वेळ तसेच अंघोळ करण्यासाठी देखील वेळ निश्चित करण्यात आलेली आहे. एकदा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी शिवसागरातील शेषनागाच्या शयेवर विसावले होते. त्यानंतर गरुड पक्षी त्या ठिकाणी येतो आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला विचारतो, हे परमेश्वरा, या पृथ्वीला भेट देऊन आलो आहे. पाहिले की अनेक लोक रोज अंघोळ करतात, तरीही ते दुःखी का राहतात? कृपया मला सांगा की स्नानाचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे? अंघोळ कधी आणि कशी करावी? स्नान करताना कोणते मंत्र जपावे? हे सर्व जाणून घेण्याची माझ्या मनात खूप इच्छा आहे. गरुडाने विचारलेल्या प्रश्नांवर भगवान विष्णू म्हणतात, गरुडा, तू योग्य प्रश्न विचारला आहेस. अंघोळ करणे खूप महत्त्वाचे आहे. या गोष्टी आपल्याला सामान्य वाटतात, पण प्रत्येक गोष्टीमागे विशिष्ट शास्त्र आहे. अंघोळ केल्याने शरीर शुद्ध होते आणि मनुष्य पूजा व कर्मकांड करण्यास पात्र होतो. त्यामुळे माणसाने रोज अंघोळ करावी. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याआधी मी तुला एक कथा सांगतो. या कथेतून तुला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. ही कथा मध्य देशात एक अतिशय सुंदर शहर होते. तिथे एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याला 3 मुली होत्या. व्यापाऱ्याने आपल्या मुलींना मोठ्या प्रेमाने लाडाने वाढवले होते, परंतु त्यांनी आपल्या मुलींना योग्य संस्कार आणि शास्त्राचे ज्ञान दिले नाही. त्यामुळे त्या मुली स्वभावाने खेळकर होत्या पण आळशी होत्या. लग्नानंतर त्या 3ही मुली सासरी गेल्या, पण त्या उशिरा उठायच्या, उशिरा अंघोळ करत आणि कधी कधी अंघोळ न करता जेवत असत. सासरच्या लोकांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण त्या ऐकत नव्हत्या. यामुळे त्यांचे पती आर्थिक तोट्याला सामोरे जाऊ लागले आणि अखेर त्यांचे व्यवसाय बुडाले. सासरी परिस्थिती कठीण झाल्यावर त्या 3ही मुली परत माहेरी आल्या, परंतु त्यांचा आळस तसाच राहिला. त्यांचे वडीलही त्यामुळे आर्थिक संकटात आले. एक दिवस भगवान विष्णू साधूच्या रूपात त्या व्यापाऱ्याच्या घरी आले. त्यांनी त्या 3ही मुलींना पाहिले आणि त्यांच्या भोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ असल्याचे जाणले. भगवान विष्णूंनी सांगितले, तुमच्या मुलींच्या चुकीच्या सवयीमुळे त्यांच्या भोवती नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे. त्या उशिरा उठतात, उशिरा अंघोळ करतात, त्यामुळे जिथे जिथे त्या जातात तिथे संकटे येतात. नंतर भगवान विष्णूंनी त्यांना अंघोळीचे 4 प्रकार आणि त्यांचे महत्त्व सांगितले. 1. ब्रह्मस्नान. ब्रह्म मुहूर्तावर, सूर्योदयाच्या 1.5-2 तास आधी केलेले स्नान हे सर्वोत्तम मानले गेले आहे. 2. देवस्नान. सूर्योदयाच्या आधी पवित्र नद्यांचे स्मरण करत केलेले स्नान, यामुळे शरीर आणि मन पवित्र होते. 3. मानवी स्नान. सूर्योदयानंतर सकाळी 6 ते 8 या वेळेत केलेले स्नान. 4. दान स्नान. सकाळी 8 नंतर केलेले स्नान अयोग्य मानले गेले आहे. भगवान विष्णूच्या या उपदेशानंतर त्या 3ही मुलींनी नियमित अंघोळ करायला सुरुवात केली. सकाळी लवकर उठून अंघोळ करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करू लागल्या. यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडले. मित्रांनो, या कथेतून आपण अंघोळीचे महत्त्व समजू शकतो. योग्य वेळी अंघोळ करून शुद्धतेने दिवसाची सुरुवात करणे आपल्यासाठी आवश्यक आहे. मंडळी, हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहन द्या. धन्यवाद.